सर्वता सुधीर चव्हाण. माऊली महिला नमन मंडळामध्ये मी 25 गाणी तरी लिहिली. ती मला खूप पहिल्यापासून आवड होती आणि अ, म्हणजे शाळेतून चाली लावणं, कविता करणं आणि तीच मला माऊली महिला नमन मंडळमध्ये संधी चालूनच आली. पहिली 2 गाणी मी लिहिली आणि ती सगळ्यांच्या पसंतीला आली. तसंच मग पुढे-पुढे नमनमध्ये सगळी जवळ-जवळ गाणी 25 एक लिहिली. ती सर्वांना खूप आवडली आणि त्या परिस्थितीनुसार म्हणजे वातावरणाला साजेशी अशी गाणी मला सांगण्यात आली. आपले नमन डायरेक्टर वाकडे सर यांनी बोलले, की आता गवळणींसाठी म्हणजे गाणं कुठलं लिहायचं आहे, तर गवळणींना म्हणजे पहाट झाली आहे आणि कोंबडा हरवलाय त्यावर एक गाणं लिहा. मग तसं गाणं लिहिण्यात आलं आणि अशी एक-एक गाणी करून म्हणजे आणि रात्र-रात्र मी जागून ती 2 वाजता, 3 वाजता कारण त्यासाठी जरा एक रात्रीचं लिहीत बसायचे 2 वाजता, 3 वाजता आणि मग सकाळी लगेच ग्रुपवर टाकायचे. एवढा आनंद व्हायचा की गाणी लिहिताना मस्त वाटायचं आणि त्या आणखीन मी नमनमध्ये भूमिका पण सादर करते. एक गणपतीची आरती कुठे आणि वेळ पडल्यास इतरही करू शकते. नमन खेळामध्ये पण करू शकते. खूप आनंद होतो. आता आमचं हे नमन महाराष्ट्रात खूप गाजतंय आणि इतका आनंद होतोय, की म्हणजे घरच्यांचा सुद्धा फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे आम्हाला. खूप आनंद होतोय. धन्यवाद. नमस्कार. मी सौ आकांक्षा सचिन वांगणकर. प्रथम माऊली महिला नमन मंडळाचे मी खूप आभार मानते. सगळ्यांचेच. कारण त्यांच्यामुळेच मला ही मोठी संधी मिळाली आहे. तसंच माझ्या कुटुंबियांचे पण मी आधी प्रथम आभार मानते. माझा मुलगा आणि मिस्टर त्यांच्यामुळे मी इथे आले इथपर्यंत. बरीच गाणी आहेत. त्याच्यापैकी काही गाणी वगळता मला गाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लहानपणापासून काहीतरी एक स्वप्न असतं, तसं माझंही एक स्वप्न होतं. सावरकरच्या रंगमंचावर कधीतरी आपण एखादं गाणं सादर करावं आणि मला कधी वाटलं नव्हतं मी म्हणू शकेन. माझं फक्त स्वप्न होतं. पण केवळ आणि केवळ माऊली महिला मंडळाच्या कृपेने म्हणाल तर ही मला संधी उपलब्ध झाली आणि मी त्यामुळे खूप समाधानी आहे. मला खूप आनंद होतोय आणि रसिक मायबाप प्रेक्षकांकडूनही मला खूप चांगली दाद मिळते आणि आणखीनही मी खूप छानपणे गाऊ शकेन असा मी प्रयत्न करेन. तसंच आणखीन एक भूमिकाही याच्यात मी करते वाकड्याची, जी तीही खूप लोकांना आवडते, पसंतीस उतरली आहे आणि याच्यापुढे मी खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन. मी विनया विजय काळप, माऊली महिला नमन मंडळामध्ये मी भस्मासुराची भूमिका करत आहे. भस्मासूर म्हणजे एक राक्षसच आहे. तो पुरुषी कलाकार म्हणून मी त्याच्यामध्ये काम करते. कारण भस्मासुराचं हास्य वगैरे ना अप्रमित आहे. ते मला अनुभवायला मिळतंय आणि करायला मिळतंय. याच्यात मला खूप आनंद आहे. त्यातूनच मला घरच्यांचा सपोर्ट आहे. घरच्यांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला. आम्हाला आणून पोहोचवणं, घेऊन जाणं, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला आम्हाला जागेवर नेऊन सोडणं, या गोष्टी आमच्या घरातून केल्या जातात. कधी अडवणूक होत नाही आमची. त्याच्यामुळे मी घरच्यांचे प्रथम आभार मानते आणि वयाच्या 60व्या वर्षी आम्हाला हे मिळालंय, रंगमंच आम्हाला मिळालाय. त्याच्यामुळे असं वाटतंय की म्हणजे असं खूप म्हणजे आनंद होतोय आणि दादरसारख्या ठिकाणी आम्ही हा प्रयोग केलेले आहेत. महिलांनीच पहिलं नमन मंडळ म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे. आमच्या सरांनी आम्हाला सहकार्य केलं. वाघे सर, सागरदादा यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय. वेळेला ओरडले आम्हाला, तरी पण आम्ही आनंदी आहोत. आता जे आम्हाला हे कार्यक्रम करायला मिळत आहेत, आता आमचे जवळजवळ 27 प्रयोग झालेत आणि अजूनही आम्ही खूप करणार आहोत. 50वा प्रयोग आम्ही पूर्ण करणार. धन्यवाद. मी वेदा प्रकाश शेटे. माऊली महिला नमन मंडळामध्ये मी महादेवाची भूमिका करते. महादेवाची भूमिका करताना हातात त्रिशूळ, डमरू, गळ्यात नाग, डोक्यावर जटा हे सगळं घातल्यावर असं वाटतं की मी स्वतःच महादेव तयार झाले आणि ह्या महादेवाच्या ह्याच्यामध्ये वेशभूषेमध्ये मी जेव्हा स्टेजवर येते तेव्हा खरोखर अंगामध्ये असं वाटतं की माझ्या
महादेव आलेला आहे आणि त्याप्रमाणे मी ती भूमिका साकार करते. आम्ही महिला प्रत्येक भूमिकेमध्ये जेवढ्या जणी आहोत तर प्रत्येक जणी त्या भूमिकेमध्ये शिरतोय आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापली भूमिका पार करतोय. अगदी लहान कृष्ण सुद्धा आमचा लहानच आहे, पण त्या कृष्णमध्ये पण इतका आनंद आहे कृष्ण भूमिका करताना. तो पण खूप आनंदी असतो. गाणी पण स्वतः म्हणतो कधी-कधी आणि आम्ही त्याला सपोर्ट करतो. मीही गाणं म्हणते. परत पेंद्याची भूमिका करते. पेंद्याची भूमिका करताना तर इतका आनंद वाटतो, की खरोखर असं वाटतं मी माझ्या भंडारी भाषेमध्ये पेंद्याची भूमिका करते. आणि वाकड्या तर आहेच आमच्याबरोबर आता. सुदाम आहे तो पण भंडारी भाषेमध्येच बोलतो. सगळ्या भूमिका आम्ही ज्या करतोय खूप आनंदाने करतोय, आनंद मिळतोय आणि असाच सपोर्ट आम्हाला ह्याच्यापुढेही मिळावा ही अपेक्षा मी मंडळाकडे करते. नमस्कार, मी समीक्षा वालम. माऊली महिला मन मंडळामध्ये मी पार्वती आणि मावशीची भूमिका साकारत आहे आणि त्या व्यतिरिक्त मी इतर भूमिकाही साकारत आहे. आणि या भूमिका साकारत असताना म्हणजे एकतर मला स्वतःलाच आत्मविश्वास त्यावेळेला नव्हता, की मी ही भूमिका करू शकेन की नाही. पण ज्यावेळेला मी ह्या भूमिका करायला लागले, तेव्हा असं वाटत गेलं, की आपल्यामध्ये आणि कला आहेत, पण आपण ते ओळखू शकत नाही. आणि असं करत असताना आम्ही 25 शो आमचे आतापर्यंत झालेले आहेत. पण त्याच्यामधून आम्हाला एवढा आनंद मिळतोय, की अजून काहीतरी पुढे करण्याची आमची खूप इच्छा आहे आणि आम्ही सर्वजणी त्याच्यामध्ये सहभागी आहोत. मागे एक कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये माननीय आमदार उदयची यांनी दिलेल्या अभिभाषणाप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं, की आमचा शो ते बाहेरगावी लावण्याचा त्यांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. तर आम्ही त्या दृष्टीने अजूनही आम्ही तयारी करत आहोत आणि आमचा शो आणखीन जास्तीत जास्त चांगला आणि बाहेर जाण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. आणि ह्या महिला आम्ही सर्वजणी ह्या महिला नमन मंडळाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातून या महिला आलेल्या आहेत. काही नोकरी करणाऱ्या आहेत, गृहिणी आहेत. आणि असं असताना देखील एका वर्षामध्ये आम्ही हे 25 शो केलेले आहेत. आणि आमचा असा इच्छा आहे सर्वांची, आम्ही येत्या मे महिन्यापर्यंत आम्ही 50वा शो नक्कीच करू. त्या अर्थाने आम्ही प्रयत्न करतोय आणि माझ्या मते आमची सर्वांची ही इच्छा पूर्ण व्हावं अशीच आमची प्रार्थना आहे. यानंतरचे प्रयोग आता आमचे गुहागरला 3 ठिकाणी प्रयोग आहेत. याच्यामध्ये 11 तारखेला गुहागर आबलोली आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला मार्गताम्हाणे गुहागर आहे आणि 19 फेब्रुवारीला वेळणेश्वर गुहागर आणि 27 फेब्रुवारी घाटिवळे संगमेश्वर या ठिकाणी आमचे प्रयोग. तसेच अजूनही याच्यामध्ये प्रयोग होण्याची शक्यता आहे आणि अशा रीतीने आम्ही आमचे प्रयोग मे महिन्यापर्यंत 50 प्रयोग करण्याची आमची इच्छा आहे. होतो रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये सध्या एक गाजत असलेले नमन आहे, हे महिला नमन मंडळ. ते पुरे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महिलांचं नमन आहे. आज या नमन मंडळाला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि या निमित्त त्यांचे आतापर्यंत 27 प्रयोग हे संपन्न झालेत. आणि त्यानिमित्त आपण ज्या महिला आहेत त्यांना आपण भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून वर्षभरामध्ये जे प्रयोग संपन्न झाले, ते 27 प्रयोग त्यांनी संपन्न केले. त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, की त्यांना काय अनुभव आला हे प्रयोग करताना, त्यांची अजून मानसिकता काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. टाइम डिजिटलसाठी उमेश शिंदे, रत्नागिरी. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.